अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांनी तातडीने घाईघाईत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात एकच चर्चा चालू होती की शरद पवारांनीच सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला सांगितलं. पक्षाची सूत्र पटेल, तटकरे, मुंडे आणि भुजबळ यांच्याकडे जाऊ नये, त्यामुळे शरद पवारांनीच हे सगळं घडवून आणलं. त्यांनी खरा कार्यक्रम आत्ता सुरू केलाय. त्याचं कारण सुनेत्रा पवारांचे धडाकेबाज निर्णय. नंबर 1, पटेल, तटकरे यांच्या पदाचा उल्लेख टाळणं. नंबर 2, नरेश अरोराची हकालपट्टी. नंबर 3, निवडणूक आयोगाला पत्र लिहून प्रफुल्ल पटेलांनी कार्याध्यक्ष म्हणून जो पत्रव्यवहार केला तो कॅन्सल करणं. हे सर्व पाहता अजित पवार गटात पटेल, तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना सुरू झालाय. पण एकट्या सुनेत्रा पवार, तटकरे, पटेल, मुंडे आणि भुजबळ अशा दिग्गज नेत्यांसोबत पंगा घेऊ शकतील का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. मग कोणाच्या सूचनेनुसार सुनेत्रा पवारांनी या 4 नेत्यांसोबत पंगा घेतलाय? सुनेत्रा पवारांच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न पडतो आणि इथंच शरद पवारांचं नाव डोळ्यासमोर येतं. शरद पवारांच्याच इशाऱ्यानं हा कार्यक्रम सुरू झालाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सगळी जबाबदारी कोणी घेतली तर ती अर्थातच शरद पवार यांनी. आणि म्हणून सुनेत्राताई पवार यांच्या दृष्टीने शरद पवार हे आधारवड ठरलेले आहेत आणि वस्तुस्थिती देखील ती आहे. आता धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते झाले तर आश्चर्य वाटायला नको. आणि शरद पवार हे अनेक अर्थाने कशा प्रकारे राजकारण करत आहेत एकही शब्द न बोलता त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार की शरद पवार हे ज्या पद्धतीने राजकारण करतात त्यावेळेला ते स्वपक्षाबरोबरच विरोधी पक्षाचेही सोबत घेतात. आणि मग त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं जे काही शीर्षस्थ नेतृत्व आहे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काय निरोप द्यायचा तो त्यांनी गौतम अदानी यांच्या मार्फत दिलेला होता आणि आहे ही वस्तुस्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अशा उतार वयामध्ये विचारांशी तडजोड करत केवळ सत्ता कारण करायचं नाहीये आणि ते केलं तर आपली प्रतिमा ही अधिक डागाळली. एक तर सगळ्या प्रकारे शरद पवारांच्या राजकारणावर नेहमी असं म्हटलं जायचं की ते विश्वासार्ह नाहीयेत, क्रेडिटेबल ते नाहीयेत, परंतु राजकारण तर करायचं आहे. मग ज्या वेळेला अजितदादा पवार अतिशय अडचणीत आले होते म्हणजे 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा, MSC घोटाळा वगैरे वगैरे घोटाळ्यांचे अनेक आरोप सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून केले जातात. आणि मग आता तर मुंडवा जमीन घोटाळा या संबंधी पार्थ पवार यांची मान अडकलेली आहे आणि ती सोडवायची कशी याचं देखील उत्तर शरद पवारांनी दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय ते बघून घेतील असं त्यांचं ते वक्तव्य वर्ध्यामध्ये केलं ते बरंच काही सांगत. आता बघा, जर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये जर अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस विलीन झाली तर करायचं काय हा प्रश्न आहे. मग तो सोडवायचा कसा तर आपण आता घाई केली पाहिजे. आणि मग ते सगळं घाईघाईमध्ये 31 जानेवारीला शपथविधी वगैरे ते सगळं झालं. त्यावेळेला शरद पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं की पटेल, तटकरे यांनी त्यांच्या पक्षाचा जो काही निर्णय घेतला असेल तो घेतला असेल, बाकी मला काही माहिती नाही. प्रत्यक्षात शरद पवारांना हे पूर्ण माहिती होतं आणि त्यांनी त्याप्रमाणे सुनेत्राताईंना सांगितलं की तुम्ही पुढे जात राहा. आणि मग त्याप्रमाणे ते पुढे गेल्या, त्यांनी ती शपथ घेतली आणि वर प्रसार माध्यमांमध्ये मात्र अशी बातमी आली की कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. वस्तुस्थिती वेगळीच. आता बघा, जसं 2019 मध्ये मविवाच्या बैठकीतून तडकाफडकी अजितदादा पवार बाहेर पडले आणि थेट त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह ते दोघांचं सरकार स्थापन केलं. त्याच्यानंतर जयंत पाटील गेले, त्यांना समजावलं अजितदादांना आणि अजितदादा पवार हे पुन्हा आनंदभरे उड्या मारत सिल्वर ओकवर पोहोचले होते. ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आणि मग ती शरद पवारांचीच खेळी होती असं बोललं गेलं. आता काय घडतंय
आता असं घडतंय की सुनेत्राताई पवार यांना सगळ्या दृष्टीने सगळं संरक्षण केलं पाहिजे, या दृष्टीने शरद पवार हे खेळी खेळत आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आता ज्या वेळेला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना तशी पूर्वकल्पना आलेली होती अगदी पहिल्यापासून की सुनेत्राताई पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये संवाद होता आहे, तो फक्त दाखवला जात नाही. त्यांची धडपड चालू आहे की आपण जो पक्षावर ताबा मिळवू पाहत होतो त्याच्यावर आता कुऱ्हाड बसलेली आहे आणि ती आपल्या कर्माने बसलेली आहे. आणि मग आता कसं आहे की दैव देतं पण कर्म नेतं. आपण जर ते विलिनीकरण एकत्रीकरण शरद पवार यांच्याकडे गेलो असतो, काहीतरी योग्य ठरलं असतं, परंतु ज्यांच्यामुळं आपण राजकारणामध्ये लहानाचे मोठे झालो त्यावेळेला हा विचार केला गेला नाही आणि ते चुकलं. आणि आता ते नियतीने काय केलेलं आहे, सुनील तटकरे यांना ते शेकवलेलं आहे चांगल्या. मग ज्या वेळेला सुनील तटकरे अभिमानाने सांगतात मुलाखतीत, मी आग्रह धरला की तुम्हाला जर विलिनीकरण करायचं असेल तर सत्तेमध्ये आपल्याला यावं लागेल आणि त्याची तुम्हाला तयारी आहे का, असं ते वारंवार विचार. परंतु त्यांना हे माहिती नाही की शरद पवारांचा राजकारणाचा जो व्यास आहे तो केवढा मोठा प्रचंड आहे आणि ते काय करू शकतात याचा, आणि आपण बाजी मारल्याचा आविर्भावामध्ये काही दिवस ते वावरले, पण ते तेवढ्या. आता बघा की शरद पवार आता नेमकं काय करणार आहे. बरं, ते जे काही करणार आहे ते अतिशय सावधगिरीने करतात. आता हे त्यांचं उतार वयातलं तसं जे राजकारण आहे ते निरुपयोगी ठरवू नये. आपण मारलेला प्रत्येक बाण हा व्यवस्थित लागला पाहिजे या दृष्टीने करायचं. त्याच्यामुळे ते लगेच सुनेत्राताई पवार यांना सांगतील की तुम्ही आता एनडीए मधून बाहेर पडा वगैरे वगैरे, असं घाई करणार नाहीत हे लक्षात घ्या. कारण की भारतीय जनता पार्टीचे जे काही छोटे मोठे चाणक्य आहेत त्यांच्यासाठी त्या सत्तेमध्येच राहतील, सगळ्या आमदारांना सांभाळतील, परंतु प्रफुल्ल पटेल, तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासाठी ते बाहेरचा रस्ता तुम्हाला रिकामा आहे हे दाखवतील, त्यांच्या कृतीतून ते दाखवतील. मग हे तिघे करणार काय. आता बघा, धनंजय मुंडे वारंवार सुनेत्राताई दिसले की पायावर डोकं ठेवतात. सुनेत्रा लगेच या दारातून त्या हॉलमध्ये गेले की तिथंही पाया पडतात, कारण की मंत्रीपद. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक आहे म्हणून दिलीप वळसे पाटलांना बोलवतात, त्यांच्याशी चर्चा करतात. ती चर्चा काय होत असेल ही काही वेगळं सांगायची गरज नाही. आता आगामी काळामध्ये म्हणजे 2029 पूर्वी शरद पवार ज्या वेळेला हे मोठे काहीतरी घटना घडून आणतील पुन्हा एकदा, तर त्यावेळेला ते निवृत्ती घोषित करतील का आत्ता करतील हे येणार आपल्याला काळच सांगणार.